हेडलाईन्स नंतर बातमी आहे क्रिकेट विश्वातून। क्रिकेट विश्वामधून एक महत्त्वाची बातमी खरं तर समोर आलेली आहे। भारतीय खेळाडू शिखर धवनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय। या 37 वर्षीय खेळाडूने 2010 मध्ये भारताकडून पदार्पण केलं होतं। आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 34 कसोटी, 167 एकदिवसीय, 68 T20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं। निवृत्तीची घोषणा करताना धवन म्हणाला की आता मी मागे वळून पाहिलं तर मला खूप आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसतं। नमस्कार सभी को। आज एक ऐसे मोड़ पर खड़ा हूं जहां से पीछे देखने पर सिर्फ यादें ही नजर आती हैं और आगे देखने पर एक पूरी दुनिया। मेरी हमेशा से एक की मंजिल थी, इंडिया के लिए खेलना, और वो हुआ भी, जिसके लिए मैं कई लोगों का शुक्रगुजार हूं। सबसे पहले मेरी फैमिली, मेरे बचपन के कोच तारिक सिन्हा जी, मदन शर्मा जी, जिनके अंडर मैंने क्रिकेट सीखी, फिर मेरी टीम जिसके साथ साथ मैं सालों खेला। मुझे एक परिवार और मिला, नाम मिला, आप सबका प्यार मिला। पर कहते हैं ना, कहानी में आगे बढ़ने के लिए पन्ने पलटना जरूरी है, तो बस मैं भी ऐसे ही करने जा रहा हूं। आई एम अनाउंसिंग माई रिटायरमेंट फ्रॉम इंटरनेशनल एंड डोमेस्टिक क्रिकेट। और अब जब मैं अपनी क्रिकेट जर्नी को अलविदा कह रहा हूं तो मेरे दिल में एक सुकून है कि मैं अपने देश के लिए बहुत खेला, और मैं बहुत शुक्रगुजार हूं BCCI DDCA का, जिन्होंने मुझे मौका दिया, और मेरे सारे फैंस का, जिन्होंने मुझे इतना प्यार दिया। और मैं बस खुद से यही कहता हूं कि भाई, तू इस बात से दुखी मत हो कि तू अपने देश के लिए फिर नहीं खेलेगा, पर इस बात की खुशी अपने पास रख कि तू अपने देश के लिए खेला। और ये मेरे लिए सबसे बड़ी बात है, मैं खेला। माझे सहकारी प्रथमेश दीक्षित सध्या आपल्या सोबत। प्रथमेश, आणखीन एका क्रिकेटपटूने क्रिकेटला अलविदा केलेला आहे, शिखर धवन सारखा खेळाडू ज्याने आता निवृत्ती जाहीर केली आहे। नक्कीच तृप्ती, भारतीय क्रिकेटसाठी ही अत्यंत मोठी गोष्ट म्हणावी लागेल, कारण एक रेअर कॉम्बिनेशन मानलं जातं क्रिकेटमध्ये की जो लेफ्ट हँडेड बॅट्समन असतो, डाव्या हाताने खेळणारा, ओपनिंगला येणारा, हे फार अतिशय अभावाने भारतीय संघात आढळतं, आणि ही कमी होती, ही पोकळी होती, ही शिखर धवनने आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्ण करून टाकली। 2010 साली त्याने वन डे संघामध्ये पदार्पण केलं, त्याच्यानंतर 2011 मध्ये त्याने T20 मध्ये पदार्पण केलं, आणि 2013 साली त्याने भारतीय संघाकडून टेस्ट क्रिकेट खेळायला लागला। संपूर्ण तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्याकडे प्रचंड चांगला अनुभव होता। आपल्या नजाकतभऱ्या शैलीने त्याची बॅटिंगसाठी तो ओळखला जायचा। खूप एक मोठा प्रदीर्घ काळ त्याने भारतीय क्रिकेटची सेवा केली, परंतु आयुष्याच्या उत्तरार्धाच्या काळामध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यात जे काही त्याला अडचणींचा, वादळांचा सामना करावा लागला, या सगळ्या घडामोडीमध्ये तो थोडासा मागे पडला गेला। भारतीय संघातलं त्याचं स्थान गमावलं गेलं, आणि याच्यानंतर मग संघातलं स्थान डळमळीत झाल्यामुळे आता कुठेतरी त्याने आपल्याला थांबावं असं वाटलं। हीच ते थांबण्याची हीच ती योग्य वेळ आहे असं त्याला वाटलं असणार, आणि म्हणूनच त्याने आज आपली रिटायरमेंट जाहीर केली। पण भारतीय क्रिकेटसाठी ही खूप मोठी एक गोष्ट मानली जाईल की एक चांगला खेळाडू आज निवृत्त होतोय। त्याची उणीव म्हणजे त्याच्यासारख्या खेळाडूची उणीव आपल्याला नक्कीच बसेल। त्याच्यासारखा एक नक्कीच मोठा खेळाडू आपण मिस करू। तृप्ती, प्रथमेश, शिखर खरं तर एक उत्कृष्ट फलंदाज होता आणि अनेक सामन्यांमध्ये त्यांना भारताला विजय मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी सुद्धा बजावलेली होती। एकूणच किती मोठी नुकसान समजायचं आपण क्रिकेटसाठी, कारण अशा पद्धतीने एक उत्कृष्ट बॅट्समन आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय। नक्कीच तृप्ती, मी मगाशी म्हणालो तसं की लेफ्ट हँडेड बॅट्समन ओपनिंगसाठी मिळणं ही खूप मोठी गोष्ट मानली जाते, आणि फार अभावाने आपल्याला हे असे बॅट्समन मिळाले। ती कमी होती, ती उणीव होती। शिखर धवनने 2010 ते 15 पासून पर्यंतचा जो काळ होता ती भरून काढली। आणि कसं होतं की लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि राईट हँडेड बॅट्समन हे जे ओपनिंग कॉम्बिनेशन असतं क्रिकेटमध्ये, हे ओपनिंग कॉम्बिनेशन ब्रेक करणं बॉलरला खूप महाग पडतं, खूप कठीण जातं। त्यामुळे ही जी एक मोठी काम होतं जे शिखर धवनने आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्ण केलं। पण आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासारखा, त्याच्या तोडीचा बॅट्समन मिळेल नाही मिळेल ही पुढची गोष्ट आहे, परंतु त्याची उणीव या पुढच्या काळामध्ये आपल्याला नक्कीच जाणवेल। निश्चित। प्रथमेश, धन्यवाद सविस्तर शिखर धवनच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेतल्याबद्दल।